पित्ताशयात त्याविषयी पण मी तुम्हाला सांगितलं होतं. पित्ताशयात गाठी म्हणा, खडे म्हणा का होतात याचं कारण नाही आहे. जनरली कोलेस्ट्रॉलचे कण हे जे पित्तरसात असतात, पित्तरसा लिव्हरमध्ये तयार होतो आणि तो सरळ पित्तवाग नलिकेद्वारे आतड्यात जातो, कारण त्याचं कामच ते अन्नपचन करणे. पण त्यात एक बाजूला एक छोटीशी पिशवी आहे ज्याला आपण पित्ताशय म्हणतो, आणि त्याचं काम काय आहे? स्टोरेज. लिव्हरनं पित्तरस किती तयार करायचा हे लिव्हरला कोण सांगणार? पित्तरस का तयार होतो? पचनासाठी. आज तुम्हाला माहिती, उद्या तुम्ही सकाळी किती वाजता जेवणार आहे, कधी तुम्हाला सकाळी जेवण मिळेल सांगता येत नाही. म्हणून शरीर जे एक्स्ट्रा तयार करतो तो टेम्पररी स्टोअर होतो पित्ताशयात. ती जे स्टोरेज बॅग आहे. पण काही लोकांच्या त्या स्टोरेज बॅगमध्ये आतलं जे अस्तर आहे त्या अस्तरातल्या काही गुणधर्म आणि पित्तरसात जे कोलेस्ट्रॉलचे कण आहेत ते हळूहळू चिटकून त्याचे बारीक वाळू होते, मोठा खडा होतो. आणि हे जेव्हा होतात तेव्हा मग प्रॉब्लेम चालू करतात. कारण छोटे खडे पित्तवाग नलिकेत जाऊन अडकतात, कावीळ होते. पित्तवाग नलिका आणि स्वादुपिंडची नलिका एकत्र येऊन खाली आतड्यात मिळते, तिथं अडकला तर स्वादुपिंडाचा दाह होतो. छोटे छोटे खडे एकत्र होऊन जर पित्ताशयात तोंडापाशी अडकले तर पित्ताशयाला सूज येऊन ते बस्ट पण होऊ शकतं. आणि सर्वात महत्त्वाचं ॲक्च्युली काय, याचं कारण आपल्याला माहीत नाही, पण याची कॉम्प्लिकेशन जी झाली आहेत ते प्रूव्हन आहेत. तसं हे चौथं जे आहे, खूप वर्ष जर पित्ताशयात खडे राहिले म्हणजे 20-25 वर्ष, तर 1-2% लोकांना पित्ताशयाचा कॅन्सर पण होऊ शकतो, जो थोडा डेंजरस. त्यामुळं पित्ताशयात खडे झाले आणि त्याचा त्रास होत असेल तर काढून टाकणे एवढा एकमेव उपाय आहे.